कथा किंवा गोष्ट ही बालपणापासनं आपल्यासोबत असते. लहानपणी काऊचिऊच्या गोष्टी, पुढे शूरवीरांच्या साहसकथा, रहस्यकथा, थोडं उमलत्या वयात प्रेमकथासुद्धा, असं करत हळूहळू आपण साहित्याच्या दुनियेत शिरतो. तिथं कल्पनारम्य गोष्टींसोबत आपल्याला सभोवतालचं खरंखुरं जग, त्यातली माणसं आणि त्यांची सुखदुःख यांच्याही कथा भेटतात. वास्तवाचा स्पर्श असलेल्या या कथा मनात घर करून राहतात. व्यंकटेश माडगूळकर हे असेच एक कथालेखक, खऱ्या माणसांच्या खऱ्या गोष्टी अतिशय सोप्या पद्धतीनं सांगणारे. माडगूळकर हे माणदेशात राहणारे होते. माणदेशाचा प्रदेश म्हणजे मानगंगा नदीच्या तीरावर असलेला सातारा, सांगली आणि सोलापूर या 3 जिल्ह्यांच्या मध्ये असलेल्या टापूमधला प्रदेश. या माणदेशी माणसांच्या ठिकाणी असलेलं दारिद्र्य, गरिबी, भोळेपणा, त्यांच्या वाट्याला येणारे भोग आणि ते भोग भोगण्याच्या नाना तऱ्हा, जगण्याबद्दलचं त्यांचं साधं भोळं तत्त्वज्ञान माडगूळकरांच्या कथांमधून सातत्यानं येत असतं. ते वाचल्यानंतर असं वाटायला लागतं की खरं तर हे आपल्या सभोवतालचं जग आहे, पण या सभोवतालच्या जगातल्या माणसांच्या आपण नेहमी त्यांच्याकडे बघत असतानासुद्धा त्यांच्या वागण्यातल्या या इतक्या विविध तऱ्हा आपल्या लक्षात का आल्या नाही. माडगूळकरांच्या कथा वाचत असताना मात्र या सगळ्या माणसांचं दर्शन आपल्याला होत असतं. भोळी, लबाड, गरीब, लोभी, कष्टाळू, कामचोर, बेरकी, दुष्ट, छटेल अशी अनेक रंगी माणसं. जन्मभर असं दरिद्री राहून आम्ही असंच मसनवटाला जायचं, देवा चांडाळा का रे असं विचारणारा रामा मैलकुली त्यांच्या कथेमध्ये आहे. तर दुसरीकडं अरे असले अंमलदार म्हणजे या कोंडिबाच्या पायरीवर धोंडे म्हणून असतात, त्या धोंड्यांवर पाय देऊन आम्ही पुढे जात असतो, असं अचानक डाफरणारा उद्दाम असा कोंडिबा गायकवाडही देखील त्यांच्या कथेमध्ये असतो. माडगूळकरांच्या कथेचं वैशिष्ट्य असं की त्यांच्या वाचकांच्या मनावर जो एक खोल ठसा उमटतो तो म्हणजे अतीव अशा कारुण्याचा. माणसाच्या जीवनातलं सत्य आणि अटळ सत्य ते म्हणजे माणसाच्या भाळी लिहिलेलं दुःख. या दुःखाचा ठसा नेहमी माडगूळकरांच्या कथेमध्ये सातत्याने आपल्याला बघायला मिळतो. माडगूळकरांचा पहिला कथासंग्रह माणदेशी माणसं तो 1949 मध्ये म्हणजे त्यांच्या वयाच्या 22व्या वर्षी प्रकाशित झाला. त्यानंतर गावाकडच्या गोष्टी, हस्ताचा पाऊस, उंबरठा, सीताराम एकनाथ, काळी आई, जांभळाचे दिवस अशा कथासंग्रहातनं माडगूळकरांनी माणदेशी माणसांच्या अनेक गोष्टी आणि कहाण्या आपल्याला सांगितल्या आहेत. हो, माडगूळकर कथा सांगतातच. त्यांची कुठलीही कथा वाचत असताना आपण कथा वाचत आहो असं आपल्याला वाटत नाही, कारण माडगूळकरांच्या लेखनात सुद्धा गोष्ट सांगण्याचा एक भाव आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांची विलक्षण सोपी, बोलीच्या जवळ जाणारी साधी सोपी भाषा. कसलेही अलंकार, कसलीही कृत्रिमता नसलेली, जणू आजूबाजूच्या निसर्गातनं उमलून आलेली असावी अशी ती भाषा. त्यामुळंच ती चटकन मनाचा ठाव घेते. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यावर झालेले गोष्ट सांगण्याचे संस्कार. माडगूळकरांची आई आणि त्यांचे वडील हे दोघंही अतिशय रंजकतेनं कथा सांगत असत. लहानपणी आईनं सांगितलेल्या गोष्टीचा परिणाम आपल्यावर गडद होई असं त्यांनीच आठवडी सांगताना म्हटलं आहे. माडगूळकरांच्या कथेत त्यांच्या आईवडिलांच्या कथाकथन कौशल्याचं प्रतिबिंबच पडलं आहे. हीच देणगी त्यांचे थोरले भाऊ, सुप्रसिद्ध गीतकार, गीत रामायणकार, ज्येष्ठ कवी आणि लेखक गजानन दिगंबर माडगूळकर उर्फ गदिमा यांनाही मिळाली होती. मात्र गदिमा लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर असतानाही व्यंकटेश माडगूळकर यांनी विविधांगी लेखन केलं
आणि मराठी साहित्य क्षेत्रात त्यांनी स्वतंत्र स्थान निर्माण केलं. माडगूळकरांनी उत्कृष्ट कादंबऱ्यांचंही लेखन केलं. मनाला भावणारी सरळ सोपी अशी भाषा, चित्रमय वर्णन आणि कसदार आशय या 3 गुणांमुळे माडगूळकरांच्या कादंबऱ्यांना एक वेगळीच रसवत्ता आलेली होती. बनगरवाडी, पुढचं पाऊल, कोवळे दिवस, करुणाष्टक, वावटळ, सत्तांतर या त्यांच्या उल्लेखनीय कादंबऱ्या. बहुधा त्यातील चित्रमयतेमुळेच पुढचं पाऊल आणि बनगरवाडी या कादंबऱ्यांवर चित्रपटही निघालेत. माडगूळकरांचं ताकदीचं लिखाण आणि राजा परांजपे, अमोल पालेकर असे उत्तम दिग्दर्शक लाभल्यानं ते मराठी चित्रपटातील उत्कृष्ट चित्रपट ठरले. याखेरीज देखील त्यांनी रंगपंचमी आणि सांगते ऐका यासारख्या अनेक चित्रपटांना माडगूळकरांनी पटकथा लिहिलेल्या आहेत. माडगूळकर तात्या या टोपण नावानं प्रसिद्ध होते. त्यांना शिकारीचंही प्रचंड वेड होतं. या शिकारीच्या छंदातून केलेल्या भटकंतीचं वर्णन त्यांच्या वाघाच्या मागावर, जंगलातले दिवस या त्यांच्या पुस्तकांमधून वाचायला मिळतं. वन अधिकारी राहिलेले निसर्गाचे अभ्यासक मारुती चितमपल्ली यांच्या सहवासात राहून त्यांनी निसर्गाचा बराच अभ्यास केला. त्यातूनच सत्तांतरासारखं एक फार मोठं मोलाचं लेखन माडगूळकरांनी केलं. माडगूळकरांनी जशा कथा, कादंबऱ्या आणि प्रवास वर्णने लिहिली त्याप्रमाणे त्यांनी नाटकंही लिहिली. तू वेडा कुंभार, सती, पती गेले ग काठेवाडी ही त्यापैकी काही गाजलेली नाटकं. त्यांच्या लेखणीतनं कुणाचा कुणाला मेळ नाही आणि बिनबियांचं झाड अशी लोकनाट्येही निर्माण झाली. त्यांचा प्रवास एका लेखकाचा हे आत्मचरित्र उल्लेखनीय आहे. माडगूळकरांनी शंकर पाटील, द.मा. मिरासदार यांच्यासोबत महाराष्ट्रात गावोगावी कथाकथनाचे असंख्य कार्यक्रम केले आणि ग्रामीण भागात साहित्याचा प्रसार करण्याची मोलाची भूमिका वठवली. त्यांच्या साहित्याचे अनुवाद हिंदी, कन्नड तसंच डॅनिश, जपानी, जर्मन, रशियन इत्यादी भाषांमध्ये झालेले आहेत. माडगूळकरांनी स्वतः काही इंग्रजी पुस्तकांचे अनुवाद केलेले आहेत, ज्यात विशेषतः निसर्ग आणि जंगल भटकंती संबंधी पुस्तकांवर अधिक भर आहे. त्यामुळे त्यांना कर्नल बहादूर हे टोपण नावही मिळालं. ते जसे उत्तम प्रतिभावान लेखक तसेच ते उत्तम चित्रकारही होते. त्यांच्या बहुतेक पुस्तकांमधनं त्यांनी स्वतःच केलेली रेखाटनं बघायला मिळतात. जनावनातील रेखाटणे हे केवळ चित्रांवरचं पुस्तक त्यांच्या नावावर आहे. त्यामुळे त्यांची लेखणी असो की कुंचला असो या दोन्ही बाबतीमध्ये त्यांची प्रतिभा अधिक रूपच झालेली आहे असं आपल्याला दिसतं. माडगूळकरांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्काराने गौरवित करण्यात आलेलं आहे. विशेषतः त्यांचं जे सत्तांतर नावाचं पुस्तक होतं त्या पुस्तकाला 1983मध्ये साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवित करण्यात आलं आणि त्याच वर्षी आंबेजोगाई इथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद हे माडगूळकरांनी भूषवलेलं होतं. व्यंकटेश माडगूळकर एक पत्रकार, चित्रकार, लेखक, अनुवादक, पटकथाकार, कथाकथनकार, निसर्गप्रेमी अशा विविध भूमिकांमधून जगणारा हा माणूस 8 कादंबऱ्या, 200हून अधिक कथा, प्रवास वर्णनं, पटकथा, नाटक असं मोठं साहित्यविश्व त्यांनी उभं केलं. माडगूळकरांनी माणसाचं दुःख मांडताना त्या माणसांच्या जगण्यातही जिद्द आणि चिवट वृत्ती पण रेखाटली. प्रारब्धाचे भोग भोगताना सुद्धा मातीत घट्ट पाय रोवून उभं राहण्याची धमक सांगितली. व्यक्तिचित्रण नावाचा प्रकार माडगूळकरांनी मराठी साहित्यामध्ये रुजवला आणि मुख्य गोष्ट म्हणजे समस्त मराठी वाचकांना माणदेशाच्या रखरखत्या उन्हातल्या भुरळ घालणाऱ्या गोष्टी प्रेमानं सांगितल्या. अशा एका अस्सल मराठमोळ्या या मातीशी नातं सांगणाऱ्या लेखकाला आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त टीम बुकशेल्फच्या वतीनं आदरांजली.